तर मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहाकडे आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पोहोचतायत आणि गोरेगावच्या नेस्को सेंटरमधली दृश्य एकीकडे आपण पाहताय। फुटलेले खासदार शिंदेंच्या मंचावर दिसणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। ठाकरे आज नेमकं काय बोलणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। 4 वर्षांमध्ये दुसऱ्यांदा ठाकरेंची शिवसेना ही फुटली। 2022 मध्ये शिंदेने केलेलं बंड आणि त्यानंतर आता 2 दिवसांपूर्वीच ठाकरेंचे 6 खासदार यांचा वेगळा गट स्थापन झालेला आहे। ठाकरेंचे 6 खासदार फुटले आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष, त्याच्यामध्ये शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन, आम्हीच खरी शिवसेना असा दावा प्रत्येक वेळेला दोन्ही बाजूने करण्यात आलेला आहे। मात्र यंदाची वेगळी किनार आहे ती म्हणजे पुन्हा एकदा ठाकरेंचे 6 खासदार फुटणं। त्यामुळे या अनुषंगाने टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने केले जातात। उद्धव ठाकरे आपण या ठिकाणी पाहताय, मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती षण्मुखानंद सभागृहाच्या ठिकाणी। आणि आज उद्धव ठाकरे काय बोलणार, कुणावर तोफ टाकणार, जी फूट पुन्हा एकदा पडलेली आहे तर त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी पोहोचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे जे आहे ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे संबोधित करतील, मात्र शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात बाहेर गर्दी केलेली आहे। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे, कारण की खासदार फुटीनंतरचा दुसराच दिवस आजचा आणि दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचा हिरक महोत्सवी म्हणजे 60वा वर्धापन दिन आहे आणि शिवसैनिकांनी स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। दुसरीकडे वाशी गोरेगाव नेस्को सभागृहामध्ये दुसरा वर्धापन दिनाचा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम पार पडणार आहे। तर आता आपण पाहतोय